आदरणीय मंच, माझ्या रचनेचं नाव आहे, शीर्षक आहे आकाशजे. बाबासाहेब, बाबासाहेब तुम्ही धावलेल्या वाटेवर खाच खळगे काच काटे असंख्य आहेत. बाबासाहेब तुम्ही धावलेल्या वाटेवर खाच खळगे काच काटे असंख्य आहेत. पाय मुरगाळतो ठेच लागते, पाय मुरगाळतो ठेच लागते आणि रक्ताळतात टाचाही. पाय मुरगाळतो ठेच लागते आणि रक्ताळतात टाचाही तुम्ही धावलेल्या वाटेवरून चालताना. मजेशीर राहण्याची आणि मौदार खाण्याची, लुसलुशीत गालिच्यावर लोळण्याची आदत झाली या जीवाला. मजेशीर राहण्याची, लुसलुशीत खाण्याची आणि मौदार गालिच्यावर लोळण्याची आदत झाली या जीवाला. तेही सारं आयतं मिळालं तुमच्यामुळे, तेही सारं आयतं मिळालं तुमच्या महामानवांच्या संघर्षामुळे. म्हणून तर आम्ही एशीत बसून गाऊ लागलो तराने. बाबासाहेब आम्हा सत्याग्रहाची खरी व्याख्या, बाबासाहेब आम्हा सत्याग्रहाची खरी व्याख्या तुमच्यामुळे कळाली. तुम्ही आम्हाला माणूस म्हणण्याचा महामंत्र दिला आणि मृत या जीवाला जाणीव करून दिली जिवंत असण्याची. तुम्ही या जीवाला जाणीव करून दिली जिवंत असण्याची. बाबासाहेब तुम्ही नसताच तर, बाबासाहेब तुम्ही नसताच तर आम्ही तरी कुठे असतो कदाचित रस्त्याच्या कडेला फुफुटात लोळत किंवा चिखलात फसलेल्या गाढवाप्रमाणे. बाबासाहेब तुमचा जन्मदिवस म्हणजे आमच्या विकास पर्वाला सुरुवात होय. बाबासाहेब तुमचा जन्मदिवस म्हणजे आमच्या विकास पर्वाला सुरुवात होय. या धरेवरचं पहिलं पाऊल तळागाळातल्यांना बळ देणारं आणि बाळकडू पाजणारं ठरलंय. बाबासाहेब आज हा कणखरपणा, बाबासाहेब आज हा कणखरपणा आणि हे चेहऱ्यावरचं तेज फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या लढ्यामुळे. तरीही काही बांडगुळं इतिहास विसरतात तेव्हा मला ही चिंगारी होऊन पेटवून द्यावं वाटते अख्खा गाव अख्खं विश्व. तरीही काही बांडगुळं इतिहास विसरतात तेव्हा मलाही चिंगारी व्हावं वाटते, पेटवून द्यावं वाटते अख्खं गाव अख्खं विश्व. कालपर्यंत शेणमाती कालवणारे हे हात, कालपर्यंत शेणमाती कालवणारे हे हात आज गिरवू लागले बघा. ए फॉर आंबेडकर, बी फॉर बाबासाहेब. कालपर्यंत शेणमाती कालवणारे हे हात गिरवू लागले बघा. ए फॉर आंबेडकर, बी फॉर बाबासाहेब. हे बघून रुंदावल्या आमच्याही जगण्याच्या दिशा, हे बघून रुंदावल्या आमच्याही जगण्याच्या दिशा. आणि आज आकाश झेप वाटते आयुष्याच्या सांजवेळी, आज आकाश झेप वाटते आयुष्याच्या सांजवेळी. धन्यवाद. बाबासाहेबांचा स्पर्श आपल्या जीवनाला झाला आणि आपलं जीवन कसं बदलून गेलं हे आपण आपल्या कवितेतून मांडलं. पण आता त्याही पुढची भूमिका तुम्हाला मला घ्यावं लागणार आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे की मी बसलोय 4 भिंतीच्या आत एसीची थंडगार हवा खात. मी बसलोय एसीच्या 4 भिंतीमध्ये थंडगार हवा खात. घोंगावत नाहीये डोक्यात कुठलाच विचार काळजीचा. भोवतालच्या कुठल्याही घटनेचा तरंग उमटत नाही मनावर. पण गप्पगार तोंड आता मी खोलायला हवं. कारण बाबासाहेब म्हणले तू बोलायला हवं. बाबासाहेब म्हणले तू बोलायला हवं. यानंतर